आज योगेशराव मस्केंसोबत आपण त्या बागामध्ये आलेलो आहोत जो आपल्या एक नियोजनामधला बाग आहे. मोसंबीचा बाग आहे आणि आंब्या बहार फोडायचं त्याचं नियोजन आपण केलं होतं मागच्या 1-2 महिन्यापासून. ज्या जरुरी फवारण्या आहेत त्या दिल्या, त्यानंतर खतांची जे नियोजन केलं आणि आता पहिलं पाणी दिलेलं आहे. तर आपण शेतकऱ्याशी जाणून घेऊ. अर्जुनरावांच्या मळ्यामध्ये आलो आपण. अर्जुनराव वागचौरे, नारायणगाव. योगेशराव राम राम. राम राम. राम राम रोडे सर. राम राम शेतकरी मित्रांनो. राम राम. राम राम सुरेश. राम राम. आज आपण अर्जुन वागचौरे यांच्या बागेत आलेलो आहे. मागच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्यासोबत अर्जुन वागचौरे या बागेत काम करतायत. आज आपली झाडं किती आहे? झाडं 200. बरं. आपण मागच्या वर्षी किती उत्पादन घेतलं होतं? माझे काय 1,10,000 रुपये उत्पन्न घालतो. आपली झाडं भरपूरशी खराब झालेली. खराब झालती, पानं काळे पडली होती. बरं. 2 फवारण्या नाही केले. आम्ही जे फवारण्या दिले होते तुम्हाला 2, त्याच्यामधून तुम्हाला काय जाणवलं? पानं फरक पडा. काळे पानं होते तर चांगले पानं चोपडीसट झाली. बरं. आता तुम्हाला काय वाटतं, झाडं फुटू शकतात का? फुटतील का? फुटतील, चांगले फुटतील. बरं. त्यानंतर आपण खताचे डोस दिले आहे ना? शेणखत होतं आपल्याकडे? शेणखत नव्हतं, रासायनिक टाकले. बरं. आता आपल्या ही जी पाण्याची पद्धत आहे ही तुम्ही एकदम योग्य पद्धत केली. आपलं खोडाला कुठेही पाणी लागत नाही. डायरेक्ट पाणी द्यायचं, फाडकीनच पाणी द्यायचं. बरोबर. फक्त एक आपलं झालं तर थोडस पाणी उताराचं रान असल्यामुळे जास्त पळू लागलं. पळत नाही, पळत पण रान उगल होत नाही. पण ते काय होते, हे जे असं समजा जारवा आपला उघडा पडतो जास्त उतारा, त्याला थोडस पाणी थोपत जाईल असं, किंवा मग आडवं दाण टाकता येईल आपल्याला. तरी जमत ना, आडवं टाकता येईल ना? आडा टाकता येईल. पण मग आता आपले रूट चालू झाले, आता आपल्याला डिस्टर्ब करता येणार नाही. थोडस नियोजन करायला पाहिजे होतं. मध्ये तुम्ही थोडीशी गडबड केली, किंवा मग आपलं ड्रीप तरी असं पाहिजे आहे की नाही? त्यावेळेस तुम्ही थोडी गडबड केली. चालेल. बरं. आता खत वगैरे टाकलं, काडी निघाली आपली, काडी निघालेली सर, टेस्टिंग केलं आहे ना? बरं. आता काही डिस्टर्ब करू नका. आता काय झालं, याची मुळी चालू झाली. पहिलं पाणी, आता तुमचं पाणी पण भरपूर बसलेलं आहे, कारण रान चांगलं याच्यावर आलं होतं, वापसीवर आलेलं झगडलं होतं रान आहे ना? आता याला पाण्याची पद्धत कशी ठेवणार तुम्ही? पाण्याची पद्धत अशीच, फाडकीनच पाणी. बर. आणि किती दिवसाला वापसा येतो या जमिनीत? 8 दिवसाला, 10 दिवस, 10-12 दिवस धरले. अच्छा, म्हणजे दिवसाच्या गॅप मध्ये तुम्ही पाणी देणार. जे लाईटचे गॅप असतात शेतकरी मित्रांनो, त्याच्यानुसार 15 दिवसाला एकदा गॅप बदलतो आहे ना? 8 दिवसाला गॅप बदलतो. 8 दिवस लांब होतं पाणी. 15 दिवस लांब होतं. 15 दिवसात भरपूर पाणी होतं जमिनीला. हलकं रान नाही, म्हणून काळी जमीन आहे. जड जमीन, मला जमत 3 दिवसाला. जड जमीन असल्यामुळं एक 12 ते 15 दिवसात चांगली वापसा येते जमिनीत. आणि त्याच कंडिशन मध्ये पाणी द्या. आणि यावर्षी काय वाटतं तुम्हाला, किती अपेक्षा आहे? अपेक्षा भारी, झाडं चांगली झालेत, पैसे होते चांगले होतील. पण माल किती लागतो तुम्हाला? माल आल्याशिवाय पैसे कसे होतील? 10-12 टन तरी माल नाही घ्यावं का यावर्षी 200 झाडामध्ये? आपली झाडं भरपूरशी खराब झाली. काय झाले, जागोजागी खोडकिड्याचा लय प्रादुर्भाव वाढलाय. तुम्ही मागच्या गाडी सरी गाडी आता सारी काढून. तुम्ही आता काय करा बरं का, खोडकिड्यासाठी मी एक पर्याय तुम्हाला व्हिडिओ सोबतच सांगतो. जी आपल्या झाडावर हे बघा, जे खोडकिडा साल खराब होऊ लागली, त्याच्यामुळे तुम्ही काय करा बरं का अर्जुन भाऊ, तुम्ही काय करा, क्लोरो आणा आणि एक 909 म्हणून एक औषधी देतो मी तुम्हाला. ते दोन्ही काय करायचं, 5-5 ml 10 लिटर पाण्यात किंवा 5 लिटर पाण्यात मिक्स करायचं. आता आपल्या जवळपास सगळ्याच झाडांवरती खोडकिड्याचा प्रादुर्भाव आहे. मग अशा वेळी काय करायचं, जिथं जिथं साल आपली खराब झाली ती साल आपली सगळी काढून घ्यायची, साफ करायची, स्वच्छ करायची. त्याच्यानंतर ती औषधी आपल्या यानं काय करायचं, सुती कपडा घ्यायचा, त्यानं ती साल पूर्ण पुसून घ्यायची त्या औषधीनं. बरोबर आहे? सालीवरचे रोग कमी होतात. त्यानंतर जिथं छिद्र सापडेल तुम्हाला, तिथं आपलं एक जनावराला आपण जे इंजेक्शन देतो ना, ते इंजेक्शन मध्ये ते भरायचं. जिथं जिथं छिद्र असतील त्यात सोडायचं. आणि आपण जे सायकलच्या चेनला ग्रीस आणतो का, ग्रीस लावतो, ग्रीस वरून लेप लावून द्यायचं सालेला. म्हणजे आतल्या आत मरून जाते, अंडी नष्ट होतात. आणि जी साल खराब झाली का आपली, ग्रीसनं चोपडी होऊन परत तिथं साल व्यवस्थित येऊन जाते. या पद्धतीत नियोजन करा, जेणेकरून काय होईल, आपला जो खोडकिडा वाढलेला आहे या बागेत, आपला आज व्हिडिओ घ्यायचं कारणच हे शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओत नियोजन सांगतच चालतो, पण या बागेमध्ये जास्त खोडकिड्याचा प्रादुर्भाव आहे. आणि खोडकिड्यामुळे काय होतं, बाग जास्त वाळत चालली. तुमचं नियोजन आहे का,
भरपूर लोकांना पटलं हा. म्हणजे प्रत्येक आम्ही व्हिडिओ पाहतो हम्म, हम्म. आणि तुमचं जे नियोजन बेस्ट आहे एकदम चालू आहे, एकदम कंपनीचं खत म्हणा तुमचं ते जे आमचं सांगायचं हे असं करा तसं करा हा. हम्म, तर बेस्ट चालू म्हणजे आम्ही ऐकून आहे ना. हा. हम्म, आता हे संतोष भाऊ आले तुमचं पहिले एकटे होते, हम्म, हम्म. आता संतोष भाऊ आले हा, हा, हा. जागा वेळ बेस्ट चालू आहे एकदम म्हणजे हा. चालू आहे ना व्यवस्थित हा. म्हणजे शेतकऱ्याचं कसं कल्याण होईल बा हे तर हा, सगळं हा. बरोबर आहे. हेच हा, बरोबर हेच आहे. हेतू ठेवायचा आपल्याला. हा. तुम्ही चांगलं मनोगत व्यक्त पहिले- केलं सुरेश भाऊ. नाही नाही तर तेच ना मग आता जे होतं चांगलं व्हावं शेतकऱ्यासाठी ते पहिले चांगलं बरोबर पैसे आहे होत ना. नव्हते हम्म. नाही नाही आता हा. पैसे वाढ राहिले कोण नाही नाही मग मेहनती नाही येणे. झाली वाढ हम्म. झाली वाढ सगळ्याची, नाही हा. हम्म, हम्म. चालन हा. चालन हे खोडकिड्याचा हा. प्रादुर्भाव कमी करा. किती बाग ह्या वर्षी जरी हा. कमी उत्पादन झालं तुमची तर पुढं- अपेक्षा समजा हा. ऐका ना, हा. तुम्ही 10 टन 12 टन हा. म्हणता या हा. वर्षी अपेक्षा आहे हा. तुमची, पण जर खोडकिडा आपला प्रादुर्भाव कमी झाला तर झाला. पुढच्या वर्षी हाच बाग तुम्हाला हा. 20-25 टन माल देईल. माल नाही तुम्हाला झाड हा. वाढवायची काही गरज नाही, कारण हा. तुमच्या बागाचं जेवढं पाहिजे तेवढं जे विस्तार बागेचं हा. म्हणतो आपण, हा. जे फांद्यांचा विस्तार झालेला आहे हा. नाही, तो चांगलं झालं, चांगला झालं, झालेला आहे आणि झालं, कॅपॅसिटी झालं. मालात वाढलेली आहे. वाढ. आणि आपण जे सुरुवातीला समजा तुम्ही फवारण्या हा. करत नव्हते केलंच schedule नाही दादा लोक मध्ये, कधीच नव्हतं हा. करत ना तुम्ही, म्हणून मग आज आपण या वर्षी काय केलं 2 महिन्यात काडीमध्ये स्टोरेज दिलं जेणेकरून तुमच्या बागात जे कमी प्रमाणात हा. फूट होती इकडून फुटायचा इकडून तिकडून फुटत फुटायचा. नव्हता, आता ते सगळ्या तिकडून साईडनं फुटायची. बाग हा. व्यवस्थित फुटल आणि जी गळ राहायची हा. तुमची ती गळ कमी कमी होईल. होईल. चालेल शेतकरी मित्रांनो, आज आपण खोडकिडा प्रादुर्भाव या विषयावरच व्हिडिओ बनवायचा होता, त्यासोबत यांचं नियोजन पण हा. जाणून घेतलं आपण परत पुढचा व्हिडिओ बनवू अर्जुनरावांसोबत, जसं झाडं फुटतील ते आपण व्हिडिओत दाखवू. तुम्हाला काय अपेक्षा आहे यावर्षी, हा. किती तेवढी एकदा शेतकऱ्यांना सांगा आमच्या, किती माल निघावं यावर्षी, काय अपेक्षा आहे तुमची? या माग 10-12 टन माल निघेन 200 झाड निघन का निघावं असं निघाव यावर्षी? आता फुटं सांगली हम्म. फुलं लई लागलेली आहेत. हम्म. पहिला माल काही फुटत नव्हता, आता फुटेल माल असं हा. जास्त प्रमाणात. जास्त प्रमाणात फुटन. बरं. मागच्या वर्षी किती झालं मागच्या वर्षी किती झालं तरी 1,10,000. पण या वर्षी 2 लाख व्हा असं हा. आहे ना. हा 2 तुमची लाख अपेक्षा हा. अपेक्षा 2-2.5 लाख जर झाले बा झाले. होते ना. हा. बस कोण झालं अजून जास्त काढून ना आपण. हा. चालेल धरले आबू. चालेल तुमची अपेक्षा हा, पहिले 100% फवारे पूर्ण नव्हते करू की आम्ही. हा. नियोजन ठेवा, हा. काही तुम्ही आम्हाला थोडस विचारूनच करा काही हा. ज्या गोष्टी करायच्या नाही, त्या. हिशोबात. आणि तुमचा खर्च वाढवणार हा. नाही. खर्च जेवढा पाहिजे तेवढाच तेवढाच, करणार हा. आपण, फक्त नियोजनात नियोजन. खर्च करू आणि योग्य हा. वेळेवर खर्च करू. हा. चला ना अर्जुन Trip भाऊ, नाव सुरेश घेतो. भाऊ, हा. तुम्ही आमच्या व्हिडिओ मध्ये आलात, नाही. हा. आमच्या चॅनल सोबत आलात, धन्यवाद हो, तुमचा. हो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तसाच एक बाग जिथे 250 झाडं आहेत, अर्जुनराव वाघचौरे यांचा जो पूर्ण काडीवर गेला होता, आपण ज्यावेळेस नियोजनामध्ये याला घेतलं, काडीवर बाग जाणं आणि खोडकिड्याचा प्रादुर्भाव होणं, ह्या दोन्ही स्टेजमध्ये हा बाग होता. ज्यावेळेस आपण नियोजनामध्ये घेतलं, एक योग्य प्रकारचे त्याच्या 2 फवारण्या झाल्या, योग्य प्रकारे त्याला खताचं नियोजन दिलं आणि पाणी सोडल्यानंतर आता ह्या बागामध्ये जीवन वापस आलं आहे असं वाटतंय. तर अर्जुनरावांची प्रतिक्रिया आपण जाणून घेण्यासाठी आलो होतो. त्यांचे मित्र सुरेशराव गवळी पण आले होते आज बागामध्ये, त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. सुरेशराव धन्यवाद. हो धन्यवाद 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 योगेशराव. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. अर्जुनराव माझ्या वडिलांचे चांगले मित्र आहेत, हा. पण ते आतापर्यंत वडिलांचे सोबत बाग नियोजन नव्हते करत, हा. यावेळेस करायला सुरू केलं त्यांनी. हा. धन्यवाद.